आपणाशी फळ पावे आपणा त्याच दिली त्याने फळ पावे आपणासी फळ पावे आपणासी फळ पावे आपण हे त्याच दिले त्याचे त्याच दिले त्याचे त्याच दिले त्याचे त्याचे दिले त्याचे फळ पावे आपणासी फळ पावे आपणासी फळ पावे आपणा त्याचे दिले त्याचे फळ पावे आपणासी फळ पावे आपणासी फळ पावे आपणा अरे देवानं दिलेले माय बापानं दिलेले मग त्यांच्या करता खर्च करणे आपल्या करता ते उन्हात तानाचं पळाले किती आईचे उपकार असते निठराव अरे त्या आईनं तळहाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला हाडाचे काढ आणि जीव लावून वाढवलं मग त्यांना उपकाराची जाणीव असल्यामुळं त्यांनी ही वाजविणार मंडळी गायक मंडळी गुणवान मंडळी बोलवली अन्नदान ठेवलं नामचिंतन ठेवलं पितरी मांडीला उत्साह आमच्या कुळात चांगला पोरगा आहे आमच्या निमित्तानं अन्नदान करतो पितराला आनंद वाटतो मला होते पितराचे मनोगत पुत्र होईल हरिभक्त कुळ उद्धरील समस्त पण काही काही असे नालायक मुलं असतात ऐशे कुळी पुत्र होते ऐसे कुळी पुत्र होते ऐसे कोळी पुत्र होते ऐसे कोळी पुत्र होते पुरविते पूर्वजा पुरविते पूर्वजा साडी चोरी भांडवला साडी चोरी भांडवला होते होती पूर्वजा होती पूर्वजा साडी चोरी भांडवला साडी चोरी भांडवला असे नालायक मुलं जन्माला येतात की आपल्या पूर्वजाला नरकाला घालतात म्हणून बाबा हा मनुष्य देह दुर्मिळ आहे दुर्लभ आहे दुर्घट आहे दुर्घट कशाला म्हणायचं दुर्लभ वस्तू ही प्रयत्नानं मिळत असते पण आमचे गुरुजी गुरुवर्य शेखर महाराज सांगत असतात दुर्घट वस्तू प्रयत्नानं मिळत नसते न घडे उपाय घडो आले न घडे उपाय घडो आले न घडे उपाय घडो आले पावला देह काकटालिन्या पावला देह काकटालिन्या पावला देह काकटालिन्या पावला देह काकटालिन्या घडे उपाय घडोले घडे उपाय घडो आले घडे उपाय घडो आले अरे आंधळ्याच्या हातात कावळा प्रयत्नानं सापडतो का नाही पण अचानक सापडला अरे दोरीनं मी सुरुवातीलाच म्हणलो होतो पुढं पुढं सारखा सारखा पुढं विठ्ठल विठ्ठल माणसं पुढं सारखायचं तर माग पाहते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 न घडे उपाय पुढे या ना इकडे जागा ना बाय माणसाला बसू द्या ना. या पुढे या पुढं. इथे या इकडे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 न घडे उपाय घडो आले हे बोलू नका हे प्रमाण दुर्घट बद्दले दुर्लभ बद्दल दुर्लभ वस्तू ही प्रयत्नानं दोरे चिरा कापे पडिता काचणी अभ्यासे सेवनी विठ्ठल विठ्ठला 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 दुर्लभ वस्तू प्रयत्नानं प्राप्त होती नरदेह दुर्लभ तर आहेच नरदेह दुर्लभ जाणार पण दुर्घट आहे दुर्घट कसा न घडे उपाय
उपायानं न मिळणारा पण मिळाला याला म्हणायचं दुर्घट. हे प्रमाण दुर्घटच आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. उपायानं न मिळणारा मिळाला पण आपण मूर्ख असल्यामुळे आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. काही लोकांना ते हे मिळाला नाही आणि त्याची किंमत कळाली बी नाही. काहीला मिळाला पण कळाला नाही आणि काहीला मिळाला नाही पण कळाला आणि काहीला मिळालाही आणि कळालाही. विठ्ठला पशु पक्षाला मिळालाही नाही आणि कळाला नाही. संताला मिळाला आणि कळाला. देवादिकाला इंद्रादिक देवाला मिळाला नाही पण कळाला. कशाहून? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. मृत्यूलोकी जन्म व्हा म्हणजे डुकराचा व्हा का? मृत्यूलोकात डुकर जन्मले ना, गधे जन्मले, म्हशी जन्मल्या, मग मृत्यूलोकात नाहीत का ते? म्हणून दुसरं प्रमाण म्हणले इह लोकीचा हा देह. कोणता देह? हा देह. कारण लोक म्हणले मग डुकराचा व्हा का मृत्यूलोकात? लोक का धोरणाचे थोडीच आहेत. तुकाराम महाराज म्हणले महाराज मृत्यूलोकात मग डुकर बी आहेत. म्हणून तुकोपर्यंत दुसरं प्रमाण दिलं इह लोकीचा हा देह. विठ्ठल म्हणून साधू संत तळमळीन बाबा बऱ्याच दिवसांना देह मिळाला. हा देह पुन्हा मिळणार नाही. मिळालेला शाश्वत नाही. कोण दिवस येईल कैसा. जशा जिजाबाई 100 वर्ष जगल्या तसे आपण जगू शकत नाही. असा बॉन्ड नाही लेखी. का लेखी बॉन्ड आहेत की मी इतके वर्ष राहणार? हे बुवा पूर्ण दिवस येईल कैसा. लाभ झाला बहुता दिशी लाहू करा पुढे नाशी मनुष्य देहाईचे उत्तम जोड जोडली. लाभ झाला बहुता दिशी ऐकतो. लय धनाच्या सत्तेच्या तारुण्याच्या विद्वतेच्या मस्तीत राहू नको. तू जरा बाहेर निघ. तो ह्यापेक्षा भारी लोक. तू इथं काय उड्या मारतो? स्वतःला मोठं समजू नको. मी लहान आहे समज आणि देवाचं भजन कर, नामस्मरण कर, साधूची संगती कर. मुक्ती सायुजाता वरा हिची करा संत चरणी भावधरा. लय घमेंडीत राहू नका. एखांबार लय फटके बसते. जेव्हा फटके बसते तेव्हा तुमचा वय जमानत घ्यायचा नाही. विठ्ठल मी लहान आहे, मी मूर्ख आहे. आता मी कीर्तन करायला म्हणजे का लय भोजनात थोडंच याचं. अरे आपल्यापेक्षा भारी कीर्तनकार आहेत, आपल्यापेक्षा विद्वान आहेत. आपल्याला थोडे लोक मानते. अरे मूर्ख लोकांना किंमत देण्यापेक्षा विद्वानानं किंमत दे. आपलं कीर्तन चांगलं झालं हे चांगल्याने मानाव करा, तळून मानाव. चांगल्याने मानाव. आपली किंमत चांगल्या माणसानं करावं याला किंमत आहे. म्हणल्या 1000 लोकांना टाळ्या सरी मूर्खच होते ना, त्याला किंमत नाही. मुख्य श्रेष्ठ 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 वंदिता वंदिता ते मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता वंदिता ते मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते वंदिता मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता. वंचना करीते जन दुष्ट वंचना करीते जन दुष्ट वंचना करीते जन दुष्ट वंचना करीते जन दुष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते वंदिता ते मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता वंदिता ते मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते वंदिता ते मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते.
चाभरे लोक नाव ठेवते, पण चांगल्या माणसाला मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. तुम्ही सांगा, माणसाला देवानं मानाव, संतानं मानाव का लोकांना मानाव? लोकमान्य हो, जगमान्य हो का देवमान्य संतमान्य हो? देवमान्य संतमान्य. अरे जे लोक आज किंमत देते हेच लोक उद्या आपली टिंगल करणार आहेत. जे जे जन वंदिती तेच त्याची निंदा करते. म्हणून साधू संत तळमळी म्हणतो, बाबा ही संधी पुन्हा मिळणार नाही. लाभ झाला बहुता दिशी. पहिला लाभ आहे मनुष्य देह मिळणं. पहिला लाभ मोठा लाभ आहे. आपण ब्रह्मदेवापेक्षा बी श्रेष्ठ आहे. सरपंच आमदार तो सोडून दे, इथं तरी आम्ही खसखशी सगळी. सगळ्यात मोठा कोण आहे? ब्रह्मदेव. आणि त्या ब्रह्मदेवापेक्षा आपण भारी आहे. कारण ब्रह्मदेवाला 2 काम करायचे आणि आपल्याला फक्त एकच काम करायचं. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. आता तुम्ही बसलेले तर मी उभा आहे. इथं जर गपकन साप पडला तर आधी कोण पळण? मी पळणार. काऊन पळणार? आधी उभा आहे. तुम्हाला हात टेकायचे, मग उभा राहायचं, मग पळायचं. तर धरीन ना देव. अरे आपल्याला मनुष्य देह मिळाला, फक्त भजनच करायचं आणि त्यांना मिळवायचा आणि नंतर नारायण नामे हो जीवन. विठ्ठल विठ्ठल तळमळीनं संत म्हणतात, गडबड करा. काऊन गडबड करा? पुढे नाशी. कोणाचा नाश? सांगणाराचा काय किनाराचा? वाजणाराचा का गायकाचा? नाशिवंत देह जाणारे सकळ, नाशिवंत देह जाणारे सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. सगळ्याचा जाणार. कोणाचा जाणार? गरीबाचा जाणार, श्रीमंताचा जाणार, ब्राह्मणाचा जाणार, क्षत्रियाचा जाणार, वैश्याचा जाणार, शूद्राचा. सकळ जास्त बोलायचंच नाही. आता आया होसो येते नाही उर आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. इथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. अरे इथं मत्स्य कच्छ वराहा अवतार राहिले नाही. आपण तर कीर्तन करता आलं म्हणजे का लय शहाणे झालो का? आपण पामर आहेत, आपण मूर्ख आहेत. आपण कीर्तन भजन जे भजन करीत नाही त्याच्यापेक्षा आपण बरे आहेत का? बऱ्यातले बरे आहेत. होय शत्रुघ्न महाराज ते म्हणजे तो हा कारण पाहा बाबा कसं काय. आपण जे भजन करीत नाही त्याच्यापेक्षा बरे आहेत का? बरे आहेत. ते म्हणते उगं चालू होतं ह्या कीर्तन. खरं सांगा, लोक आपली पूजा करतात. आपापल्या मनाला विचारा, आपण पूजा करायच्या लायकीचे आहेत का? नाही. आपल्या ठिकाणी मलदोष आहे, आपल्या ठिकाणी विक्षेप दोष आहे, आपल्या ठिकाणी आवरण दोष आहे. आणि हे कीर्तन भजन ह्या दोष निवृत्ती करतायत. मनोरंजनाकरता, नाटक करण्याकरता, फेसबुकवर टाकण्याकरता थोडंच आहे. जे करते त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागेल. केले कर्म झाले, असे कित्येक जन्मले
किती एक मेले उपजले मेले. म्हणून वारे सावध थोडा माया असा. तळमळीची भाषा आहे. बाबा लाभ झाला बहुता दिशी, लाहो करा गडबड करा, कधी देह पडल जळी बुड बुडे देखता देखता. आणि दुसरी गोष्ट, कारण हा मृत्यू लोक आहे, हा जन्म लोक नाही. कोणता लोक आहे? इथं कायम राहता येत नाही, इथं कमिलेलं बरोबर नेता येत नाही. विठ्ठलराव, तुमचं आईवर प्रेम होतं का नाही? प्रेम म्हणूनच कार्यक्रम ठेवला ना तुम्ही, आईच्या उपकाराची जाणीव म्हणून हा कार्यक्रम ठेवला. पण त्यांनी 100 वर्ष तुमची सेवा केली, काय करता आलं तुम्हाला? काही करता. बरं जाऊ द्या, मी विठ्ठलरावचा इथून माग जे जे गेले वारकरी, तुमचे वडील आहेत का? गेले. मग काय केलं वडिला? तुम्ही तर वारकरी होते ना महिन्याचे. कोणाचे? वडिलाचे. आई आई आहे तुमची? आई आहेत का? आहे ना. इथून माग जे गेले काय करतायत सांगा? कामा कोण कोणाले, प्रश्न येतो गोबरायचा. सांगा. लय घमेंडीत गप्पा हाणताना बैठकीत बसून तुम्ही. बायको कोणाच्या कामा आली? पोरग कोणाच्या कामा आलं? भाऊ कोणाच्या कामा आला? पुत्र बंधू कांता संपत्तीचे. मी माझ्या पदरचं बोलणार नाही, मी प्रमाण सांग. हरिविना कोणी सोडविता नाही, कांता संपत्तीचे, कांता संपत्तीचे. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. प्रमाण बरोबर आहे, पण ते शब्द माग पुढे झाल्यामुळे यमक बसाना. ते सोडविता मधात गेलं. हरिवीन कोणी नाही सोडविता. आता तालक नाही शेवटला. हरिवीन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता. त्याला ता आलं पाहिजे. तैसार दयामध्ये मी रामू, मग पुढे असता सर्व सुखाचा रामू मुमू आलं पाहिजे. बरेच प्रमाण आहेत. प्रत्येक प्रमाणाला यमकच लागत. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खोना म्हणलं की मग पुढे राणा म्हणायचं, आणि खोने म्हणलं की मग राणे म्हणायचं. हरिवीन कोणी, देवाशिवाय कोणी नाही आपलं. म्हणून अंत काळीचा सोयरा. मी विठ्ठलरावला बोललो, अरे कोणीच काम येत नाही. तू का बरं म्हणले? अरे कशाला गप्पा, मग तो नवल वाटतं मला. येईल शेवटी कोण काम, शेवटी कोण कोण येईल, शेवटी कोण कोण. कोण दमाईसा आहे याचे पोटी, येईल शेवटी कोण कोण काम येत नाही. म्हणून मायबाप, अजून वेळ गेली नाही. आपण पामर आहेत तर मरायच्या आधी विषयी बना, विषयी आहेत तर जिज्ञासू बना, जिज्ञासू आहेत तर मुक्त बना. मरायच्या अगोदर आपला शेवट गोड झाला पाहिजे. आपला शेवट आपण पाहायला पाहिजे. म्हणले महाराज, तुम्ही आम्हाला म्हणता कोणी कामा येत नाही, सावध व्हा. तुमचं कसं? अरे मी त्यातला बो नाही. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. आणि मग म्हणलो तुम्हाला, वारे सावध, आयुष्य खातो काळ सावधान. सावध त्या गुणे अरे नवा. किती प्रमाण मी गाथा पहा. हे सावध होण्याकरता असत. म्हणून मायबाप आमचं ऐका. तुम्हाला आमचं बोलणं ध्यानात येईल, पण त्या टायमाला वेळ राहणार नाही. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. ज्याची तुझ गुंती ते तो मोकलती. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळे, नको नको मना गुंतू माया जाडे, गुंतू माया जाडे.
तुकोबरा म्हणतात. म्हणा बा म्हणजे बाबा, काळाची उडी पडेल. बा म्हणजे काय? बाबा. देह जाईल जाईल याशी काळोबा नाही, काळ बा खाईल. काळ काळ बा बाबा या देहाला काय खाईल? काळ खाईल. म्हणून डोळ्यात धनाचा, सत्तेचा, तारुण्याचा, विद्वतेचा धूर ठेवू नका. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील. अरे रावणासारखा कोण श्रीमंत होता? रावणासारखा कोण सत्ताधारी होता? रावणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा वाचायला ब्रह्मदेव होता. कशाला? कोण होत? ब्रह्मदेव का झोपडपट्टीवर राहणार होता का? काय सत्ता होती? सत्ता, विद्वता. अरे रावणाची कशा, आपण मूर्ख आहे. काही काही कीर्तनकार कीर्तनातच रावण्या म्हणते. अरे रावण्या म्हण, अरे चांगदेवाला सांग्या मुक्ताबाई न म्हण, कारण ज्याला टबरील न्यायची याद नाही त्यांनी बी म्हण. रावण्या म्हणायची लायकी आहे का आपली? अरे रावणानं शिवाची स्तुती केली तर आपल्याला म्हणता येत नाही. जटाटवी गलज्ज जल प्रवाह पावितस्तले म्हणता येतं का? गलेव लंबे लंबितां भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन. काय कळत का हो? काय याच्यात रावणानं काय दिले? विठ्ठल विठ्ठल असं म्हणी जाऊ नये. आपली लाईक रावण विद्वान. आमचे गुरुजी सांगत असते, रामेश्वरला प्रभू रामचंद्राला भगवान शंकराची पूजा कर, ब्राह्मण भेटना तर रावण पूजा करण्याकरता आला. म्हणून मी कोणाचा द्वेष करीत नाही महाराज, पण तसं करू नये. कारण एक दिवस आपल्याला मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक आता बाई गेल्या, पण विठ्ठलराव त्यांचे परिसरातले त्यांचे जवळचे लोक शोक करतात, पण ते ध्यानात घेते का आपण बी आता जाणार आहे? जाणार. नाशिवंत देह नाशेला हा जाणार. म्हणून साधू संत म्हणले, उठा की जे माय बाप कशी लागली रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. काऊन? तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. म्हणून गडबड करा, लाहो करा, करावी तातडी, शेवट गोड करा. कारण शेवटीचे गोड तेच खरे. आपल्या हातात चलती गाडी आहे, तोरक अन्नदान करा, साधूची सेवा करा, नामस्मरण करा. अरे हाताला शोभा दानाने, नुसतं सोन्याचं कड घालणे नाही. दानेन पानीर नतुकंकनेन. उष्ट्या हातानं कावळा हाणीत नाही, नुसत्या गप्पा हाणतो. धारिष्ट गोष्टी सांगे, धारिष्ट गोष्टी सांगे, धैर्य धारिष्ट गोष्टी सांगे, धारिष्ट गोष्टी सांगे. उष्टा हाते लुडवी कागे, उष्टा हाते लुडवी कागे, उष्ट्या हाते उडवी काही, उष्ट्या हाते उडवी काही, उष्ट्या हाते उडवी काही, उष्ट्या हाते उडवी काही. नुसत्या गप्पा मारतो, लोकांच्याच पंक्तीत बसतो. ताई इकून बसा, बॉ इकून बसा, तोही पंगत कुठे? लोकांच्याच पंक्तीत गप्पा आणतो. अरे आपल्या हातात येतो अन्नदान करा. पोराच्या हातात गेल्यावर तुम्ही काय करणार? गंगा वाहते, हात धुवून घ्या. आटल्यावर मग काय म्हणतो, मला आता पंगत आता रटी देते पोर. म्हणून देवानं धन कमवा, चिकाटीनं कमवा. क्षण त्यागे कुतो विद्या, कण त्यागे कुतो धनम. अरे क्षणाक्षणाचा विचार करा आणि विद्या मिळवा. क्षणाचा त्याग करून कुठे विद्या मिळत असते का? पाठांतर करायला सोडतो तिकडे गप्पाच मारीत बसतो, कसं पाठ होतोय मग? क्षणाक्षणाचा विचार करा, पाठ पाठांतर करा. आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळेना, आयुष्य जाते पळ पळ तुला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळे. टाळ टाळ आयुष्य जाते पळ पळ तुला कैसे
महाराजांच्या संगतीत राहिल्यामुळं सुभाष महाराजांच्याही प्रमाण पाठ झाले महाराज, आणि त्यांनी स्वतःही प्रयत्न केले. महाराजांच्या संगत खापर संघ राहिलं परिसाच्या, मग काय होतं त्याला, खापरा परिस काय करे. पण त्यांनी पाठांतर केलं. स्वामी महाराज, नागोराव महाराज, महाराज असे टाळकरी आम्ही नेहमी सांगत असतो. म्हातारभाऊ खनेपुरीकर म्हणायचे आमच्या भागात, टाळकरी म्हणजे वैदूचे कुत्रे असो. मी तेव्हापासून पाहत होतो वैदूचे कुत्रे कसे असतील. जेव्हा हे भेटले का बाबासाहेब पाटील इटकर गुंजाला आले महाराज, तर मी म्हणलो चांगू देऊ, वैदूचे कुत्रे हेच आहेत. कीर्तनाला साथ वेगळी आणि 7.5 वेगळी. कीर्तनाला साथ वेगळी आणि 7.5. काय काय ठिकाणी आचुको शिकवून कीर्तन करायला लागत. पळायचा टाइमला तर धोतर गुतून कीर्तनाला साथ पाहिजे. आता इथं सगळे साथीचे मंडळी, वाजवणार साथीचे, गाणार साथीचे, तुम्ही साथीचे. मग तुमच्या सगळ्या साथीच्या लोकात आमच्यासारखा थतरमतर कीर्तनकार बी धकून जातो. सगळे साथीचे म्हणल्यावर धकत का नाही. सगळेच रताळू म्हणल्या कसं धकायचं. सगळे टाळकरी साथीचे, वाजवणार साथीचे, बसणारे आणि कीर्तनकार बी साथीचा पाहिजे. सगळे पूर्वेकडे गाडी घेऊन तू पश्चिमेकडे झाला. सगळ्यांनी कीर्तनाला साथ की, कारण कीर्तन देवाचं असतं. कीर्तनाकाराचं कीर्तन समजायचं नाही. वक्ता, श्रोता, गायक, वादक सगळ्यांनी मिळून देवाचं कीर्तन करायचं. साथीचे म्हणून असे प्रमाण आयुष्य जाते पळपळ तुझला कैसे कळे. अरे तुला वाटतं मी कालचा आज आहे, कालचा नाही बाबा. क्षणाक्षणाला आयुष्य जात आहे पहा, काळ घडी घडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे. माणूस नदीचं पाणी, आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवारी बळीराम महाराज सांगायचे, माणूस नदीचं पाणी पित आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो प्या ना पाहुणे, काल मी तेच पिलतो. अरे पहिल्या वंजळीला पेलेलं पाणी पुढे गेलं, दुसऱ्या दिवशी राहतं का ते तसं. अरे त्या नदीला तरी मागून पाणी मिळत, पण ह्या देहरूपी नदीला जे आयुष्य रूपी पाणी आलेलं हे गेलेलं पुन्हा मिळत नाही महाराज. म्हणून साधू संत काय गरज होती नाथ महाराजाला मायबाप म्हणायची, करा रे बापांनो, काय बसू द्या बसा, काय गरज होती म्हणायची. काही म्हणायची गरज नव्हती. पण जसा मी नेहमी सांगत असतो, एखादा बाप आपल्या नालायक मुलाच्या पाय पडतो आणि बाप पोराच्या पाय पडून पोराला म्हणतो बापा तुझ्या पाय पडतो ऐक. तसे संत मायबाप आपल्यासारख्या भ्रांत जीवाच्या पाय पडतात आणि म्हणतात मायबाप मुक्ती सायुजतावरा हेच करा बापा. म्हणले महाराज आम्हाला सांगता तुम्ही कसं केलं. अरे मी त्यातला बुवा नाही. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, म्हणे मुक्ती परनिली नवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. अरे मी चिकाटीचा प्रयत्न केला, मी ध्यानात घेतलं. आधी प्रपंचात प्रयत्न केला, पण ध्यानात घेतलं आपल्याला पश्चातापाचे पळ येणार. तुम्ही किती प्रयत्न करा प्रपंचात, रडायचा टाइम आहे महाराज. आणि जेव्हा पोरं झपके देते, पोरं वाढव तुडं बोलते, सोना म्हणते तुम्हाला अक्कल नाही का, तुम्ही कोठ्यावर राहा, कुत्र्या संग तुमची भाकर देते. मग याच्या ध्यानात येतो मी उन्हात अनाचा पळालो. केव्हा ध्यानात येतो मग म्हणतो महाराज लय पळालो मी, सप्त्याला वर्गण दिली नाही, कोणाला जीव घातलं नाही, कधी कीर्तनाला पण गेलो नाही, यायच्या करता मग ध्यानात येत. जाईल वेळ घटिका मग उरेल आहे आहे. म्हणून साधू संत म्हणते मायबाप आयुष्य शिल्लक आहे, शरीर चांगलंय, साधूची संगती करा. मरायच्या अगोदर मी कोणी याचा विचार करा. एक दिवस आपला देह पडणार, कारण हा देश आपला नाही, हा वेश आपला नाही. तुम्ही सांगा आपण जन्माला येताना लिलनचं शर्ट होतं का जीनची पॅन्ट होती का जय गोपालजी होत, काय होत, काही नव्हतं. देश वेश नोहे माझा सहज फिरत करू सत्ता कोणावरी कुठे. बरे खरे का खोटे, खरंच खोट खरे, मग खरं ऐकावं का नाही. पण आपण खोट्याच्या नादी का खऱ्याच्या नादी, मग कोण
आपण चांगले का माजलेले कोण मी का ऐसा माजल्याचा गुण तुकोबराय म्हणले कोण लटिके ते रुचे साच कोणाही न पचे ऐसा जे माजलेले लोक आहेत त्यांना हे पटत विठ्ठला कोणी धनानं माजले कोणी सत्तेनं माजले कोणी तारुण्यानं जाऊ द्या त्याच्या का भोगे कळो येईल शिन तुकोबर म्हणले आज गोड वाटल पण भोगावाच लागणार महाराज यायला ध्यानात आला. भोगे कळो येईल शिन म्हणून मुक्ती सायुजता हेच करा बापान महाराज तुम्ही म्हणले मिळाली मुक्ती तो काय म्हणे मुक्ती आणि त्या मुक्तीमुळे माझा शेवट गोड झाला आणि त्याच्याकरता प्रयत्न केला याजसाठी केला शेवट झाला चांगला गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला म्हणले महाराज एवढा शेवट गोड होण्याकरता तुम्ही नेमकं काय केलं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात मर नाही आधी राहिलो मरोनी 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 मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा अमुते नवन आता तुम्ही पहा अमुते नवन मग केले मन होते तैसे आता तुम्ही पहा अमुते नवन आता तुम्ही पहा अमुते महाराज म्हणतात शेवट गोड झाला चांगला गोड झाला शेवट होतो भला मग असा शेवट गोड होण्याकरता महाराज काय केलं मी मरायच्या आधी मेलो काय काय केलं मर नाही आधी राहिलो मरोनी आणि तुम्हाला जर शेवट गोड करायचा असेल तर माझा ऐका काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्तिभाव धरा तन मन ध्यान द्या लावून या नीट जरी करणे असेल गोड शेवट गा शेवट धनानं गोड होत नाही शेवट सत्तेनं गोड होत नाही तो शेवट देवाच्या प्राप्तीनं गोड तुकोबर म्हणतात शेवट तो होतो तुझी याने गोड म्हणून आलो निजाच्या भेटी रखमाईच्या वारा महाराज म्हणतात मी चिकाटीचा प्रयत्न केला आणि मरायच्या आधी मेलो माझा शेवट गोड झाला म्हणले आता आघाव धंदा आहे महाराज मरायच्या आधी मेलो मग याच्यामुळंच ह्यो अभंग स्त्री भावातला आहे वीर राणी विरहणी वेगळी आणि वीर राणी वेगळी देवाची प्राप्ती झाली आणि काही कारणानं देवाचा विरह झाला देव दिशेनासा झाला त्याला काय म्हणायचं विरहणी कृष्ण वेदी आले विरहणी बोले हे अभंग आहेत वीर राणी कारण पहिला पती सोडून दुसऱ्या पतीशी घर निघणं हिला कोणती बाई म्हणायचं त्याला नेबलट बाई जमती का पहिला नवरा सोडायचा आणि दुसऱ्याचं घर निघायचं म्हणलं होय परमेश्वर भाऊ, त्याला बाई कशी लागती नेबर पाहिजे बाई म्हणजे ही बाई म्हणजे बुद्धी संसार रूपी नवरा सोडायचा रिघाले केशवा घर तुझे याला वीर स्त्री म्हणते म्हणून वीर राणी काय वीराणी ते म्हणले बाई मी त्याच्याकरता मरायच्या आधी मेले कशा करता मरायच्या आधी मेले मरायच्या आधी म्हणजे कसं महाराज परमार्था स्त्रीचा तिटकार आहे पण स्त्री भावाला किंमत आहे स्त्रीचा काय तिटकार आहे स्त्रियाचा तो संग नको नारायणा पण सगळ्या संतांच्या गवळणी स्त्री भावातल्या कशातल्या स्त्री भावातल्या स्त्री भाव स्वीकारलेला आहे मरायच्या आधी कसं
अरे देह तीन आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. तर स्थूल देहाला मरण याच्या अगोदर मी चिकाटीचा प्रयत्न केला आणि माझ्या डोळ्यानं माझं मरण पाहिलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, पाहिले म्या डोळा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, पाहिले म्या डोळा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, पाहिले डोळा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, पाहिले म्या डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य. आनंद दाटले त्रिभुवने, त्रिभुवने. आनंद दाटले त्रिभुवने, त्रिभुवने. अरे माझं मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. महाराज, ज्याच्यात जन्म पाहता येतो आणि ज्याच्यात मरण पाहता येतं याला परमार्थ म्हणायचं. आणि ज्याच्यात जन्मही पाहता येत नाही आणि ज्याच्यात मरणही पाहता येत नाही याला संसार म्हणायचं. आता जिजाबाई गेल्या तर त्यांचं मरण त्यांनी पाहिलं का आपण पाहिलं? आपण पाहिलं, जवळच्या माणसाला. व्यवहारामध्ये जन्मही पाहता येत नाही. आपला जन्म बाकीच्या लोकांना पाहिला, आपण पाहिला कसा झाला तर पाहता येत नाही. पण परमार्थात सुभाष महाराज, मी पाहिला माझा जन्म. सांग देव म्हणे, सांगते म्हणजे मी सांगतो नाही, ते सांगते. माझं नाव सांगते, मी वांगदेव आहे, पण नाव काय आहे? सांगदेव महाराजांना जन्म पाहिला. सांग देव म्हणे माझी जन्मालो, गुरुपुत्र झालो. आणि मरण कोणी पाहिलं? तुकोबारा म्हणले मी पाहिलं. आपुले मरण कधी पाहिलं? मरणाही आधी. स्थूल देहाला मरण याच्या अगोदर मी गुरु घरी राहिलो, संतांची संगती केली, त्यांची सेवा केली, ते माझ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी मला बोध दिला. त्याचा परिणाम देह तादात्म्य रूपी मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. कोणतं मरण? देह तादात्म्य रूपी नाश. देह तादात्म्याचा काय झाला? नाश. हे नाश रूपी मरण मी माझ्या डोळ्यात. कोणतं? कारण देहाचा अत्यंत अभाव झाला, देह द्वयानं मेलो. कोणत्या देह तीन आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. मग मरायच्या आधी कसं मेलो? तर मरायच्या आधी चिकाटीचा प्रयत्न केला, ज्ञान संपादन केलं आणि त्या ज्ञानानं सूक्ष्म देहाचा बाध केला, कारण देहाचा अत्यंत अभाव केला. आणि आता प्रारब्ध वशात आता दिवस जारी, मरणाही आधी राहिलो मरोनी. विठ्ठल मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, सुटली काया, मरण हाती सुटली काया. विचारे या निश्चय, विचारे या निश्चय, निश्चय. नासोनिया गेली खंते, नासोनिया गेली खंते. नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. आता तर त्याच्या पुढचं प्रमाण सांगत महाराज. आता मरणाच्या आधी मेलो नाही, मरणाच्या हातातूनच सुटलो. आता कस काय करा, डोकं लावायचं? विचार केला कोणता? क्षणा हाची. आपण विचार करीत नाही का? हाचे करीत नाही. हाचे म्हणजे कोणता? कोहम कथमिदम जातम को वै कर्ताश्य विद्यते उपादानम किमस्त्य विचार स्वयं दृश्य. आहे मी हा कोण? आपण कोणता करतो? कापूस कोणता लावा, पोराला पोरगी कुठली कराव, ऊस कोणता लाव, डुकर खाते का त्याला? विठ्ठल विठ्ठल. आपण
बाकीचे विचार करतो पण हा विचार करा क्षणा हाची. आणि जर हा विचार करत नसला तर नाही तरी पाषाण हो निरा. नाही तरी पाषाण होऊन रहा, नाही तरी पाषाण होऊन रहा. तुकाराम महाराज म्हणले माऊली होऊन राहा नाही मातेची या खोळे दगड आला पोटाशी. जर आता अजून इतकं सांगून डोळे उघडीत नसल तर हा मात तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. अरे आम्ही वाजू सांगायलो की हा विचार करा. आम्ही हा विचार केला आणि या विचारानं आमची काया मरणाच्या हातातून सुटली. कोणत्या विचारानं? मी कोण आहे, तू कैचा, कोणाचा, कोठील, कोण, काय नाम, काय वर्ण, आलाशी कोठोनी, पुढारी गमन तुझं कोठे. विठ्ठला म्हणजे काया सुटलीच. कशी सुटली? देवज्ञाला आले प्रयाण काळी देवे. आता आपला टाइम संपत आला. बरं चिंतन महाराज देवानच नेलं मानव देह घेऊन. काया सुटली का नाही? अरे काया राहिली नाही. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. काय झाली? गोविंद झाली. मग गोविंद कुठे मरत असतो का? ब्रह्मभूत काया. तसे कीर्तन काया निर्मळ ते काया अधिष्ठान तया. बरोबर प्रमाणे काया मरणा हाती सुटली काया. ही ताकद भक्तीची आहे. कशी ताकद आहे? कीर्तन भक्ती केली ब्रह्मभूत काया होतशे कीर्तन. कीर्तनला का छाटछूट समजता का? अरे मूर्ख लोक परमार्थात घुसले त्यांनी कीर्तनाचा तमाशा मांडला. याच्या कर्माचं फळ भोगते ते. आपण त्याच्यावर जळायचं नाही. त्याच्यावर जळून काय होणार आहे? जळून आपली राख होईल. कशाला नाद लागत त्याच्या? कोणी कोणावर जळायचं नाही. आता मी सुभाष भाऊवर किती जळालो तर त्याच्या प्रारब्धान त्याचं चालणार. जळून मग ही राख होणार. म्हणून कोणावर जळू नका. त्याच्या कर्मात ज्यानी जे देव पाहणार आहे ना. आपण कोणतरी आपणच बरबाटलेले पहिलेच. आपण काय सांगणार त्याला? आपण सांगायचंच नाही त्याला. नाही गुरुमंत्र, हा. नाही उपदेश, हा. परमार्थाशी दोष लावेला. विठ्ठल कोणत्या परंपरेचा नाही, कोणाकडून मंत्र घेतला नाही, कोणाचा उपदेश नाही. अरे उपदेश कशाला म्हणते हेच त्याला माहित नाही. त्याचा सोडा ज्यांनी बलिलं त्याला तर काही गाजर कळत नाही. तो गाणे म्हणतो हे म्हणतो महाराज वेळात वेळ काढून आले आणि त्यांनी मोलाचा उपदेश केला. त्याने गाणे म्हणले आणि तो काय म्हणतो महाराज वेळात मग येळात वेळ आला तर बरं तिकडे त्याला पत्ते खेळायचे होते का? इथं आला तर बरं झालं ना. उपदेश त्याला आमचे गुरुजी गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते. उपदेश त्याला म्हणा सांगणाऱ्याने ऐकणाऱ्याच्या कल्याणाचं सांगणं, ऐकणाऱ्याच्या उद्धाराचं सांगणं, ऐकणाऱ्याच्या हिताचं सांगणं यालाच उपदेश म्हणायचं. पांचट कथेला अपवित्र कथेला उपदेश. महाराज सुभाष महाराज मी एका कथेला गेलो. ते महाराजांनी जागा धरला आणि मी गेलो. त्याचं गाणं चालू होतं. शंभूचं शिवकथा होती. शंभूचं लगीन ठरलं या आणि बाईची सुपारी फुटली आणि सगळं गाव नाचत. आणि सगळ्या गावात लोक बॉ एक बॉ दोन्ही बॉ. काय किती अवघड आहे. मी खोटं बोलत नाही महाराज. जयाचे उचित तैसे करा. तुम्ही करण्यास स्वतंत्र आहेत पण अरे आपण मूर्ख आहेत. किमान ह्या नारदाच्या गादीवर तरी नीट राहा. तिकडे कशी काशी करा पण किमान इथं तरी नीट राहा. मी नेहमी द्रष्टा सांगत असतो. मी आमच्या आजोबाबरोबर नाटक पाहतो. आमच्या गावात ते पहिले नाटक यायचे कलाकार लोक करायचे. त्याला आता पगार आहेत ते नाटक करणारे. रामायणाचं नाटक होतं पण लोक खात्रा मारा. आमच्या गावातला असा निबर माणूस त्याचं नाव बाजीराव. पुन्हा तो पोलीस पाटील बाजीराव पाटील. त्याचं नाव काय? बाजीराव पाटील. नाव बाजीराव पाटील. त्याला शेतीचं पार्ट दिलं. कोणाला? एखाद्या नेबलट माणसाला तरी द्यावं पण कोणाला दिलं? बाजीराव पाटला दिलं. महाराज पण असं पार्ट रंगीलं त्याने रामायणातल्या शेतीला लाजू. नाटक संपलं. मी लहान होतो. आमच्या आजोबाला म्हणा अण्णा आपल्याला शेतीचं दर्शन घ्यायचं. ते म्हणजे येडपडेस का काय? आपल्या गावचा बाजीराव आहे. मी म्हणलो कोणी असो बाबा दर्शन घ्यायचं. आम्ही गेलो. आता बाल हट्ट ते पडदे सोडणं चालू होते.
आमच्या आजोबा त्या पडदेवाड्याला म्हणते, ए शामराव, ते नाटकातली सीता कुठे? ते म्हणले पडद्याच्या मागे. आम्ही पडद्याच्या मागे गेलो तर सीता बिडी पिती. दृष्टांत संपला. बिडी प्याव द्या, पण कुठे पिली? पडद्यावर नीट राहिली की नाही? मग तिकडं काशी खरा, पण इथं नीट राहा. इथं तमाशा करू नका. आपण मूर्ख आहेत. आपला मूर्खपणा जाण्याकरता कीर्तन. म्हणून कीर्तनाची ताकद आहे. मला सांगा, ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. म्हणून तो गोब्रामले कोणाला काय करायचं तर करा, मज या कीर्तने विन नाही. आणि त्याच्या जोरावर माझी काया मरणाच्या हातात होती. मर नाही आधी राहिलो मर. आणि मग ही अवस्था प्राप्त झाल्यावर मग केले मनी होते तैसे. माझ्या मनात होत फावल्या त्या करू चेष्टा. आवल्या त्या करू चेष्टा. फावल्या त्या करू चेष्टा. आवल्या त्या करू चेष्टा. निश्चळ दृष्टा बैसोनी, निश्चळ दृष्टा बैसो. टाळी टाळी. दृष्टा हे तुझी. निश्चळ दृष्टा बैसो. निश्चळ दृष्टा बैसोनी, निश्चळ दृष्टा बैसो. फावल्या त्या मग केले मनी होते तैसे. आमच्या मनात होत तसं आम्ही रमे तेथे मन क्रीडा करू. तसं राहिलो. आम्हाला कोणी नाव ठेवलं, आम्ही निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून मग केले मनी. मग पण काही लोक म्हणते, याला का महाराज म्हणते का? यांनी तर आता लग्न केलं, मग त्यांनी काय करायचं? लोक मी परतूला राहायला गेलो आणि दळणाचा डबा घेऊन. आमच्या घरचे म्हणले गिरणी लांबे, तर मग मी म्हणलो द्या दळण, मी नेतो. आता ग्रस्त असले म्हणल्यावर नेणंच करणं चालत नाही. आता आपण बायको केली, मधुकरी मागलं, लूट द्यायची नाही का? मधुकरी कोणी मागाव, विद्यार्थ्यांनी साधकांनी मागाव. आपण आता ग्रस्त आश्रमी झालो, मग मागत फिरलं ओपन का ते डबा घेऊन होते बाई. तिथं कीर्तनला येणारे बाय ते महाराज तुम्ही बी दळण घेऊन आले. म्हणलं मग मी का धाब्यावर जाऊ का? अरे आले भागा ते करीतो तुमच्या वाट्याला वर्णाश्रम धर्माप्रमाणे. तुमच्या वर्णाप्रमाणे काम करा. उरत म्हणून कोणतं बी धंदा करू नये. लोक आता धंदे काय करायले, उरत म्हणून कोणते धंदे, तेच नाही. आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला जे काम आलं. आता मांसात उरत आपण मांस करावं का म्हणजे सजन का? अरे त्यांचा तो वर्णाश्रम प्रमाणे काय तो धंदा आहे. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. मग लोक नाव ठेवतात. तो कोबरा म्हणले, अरे आमच्या विदेश स्थितीचं तुम्ही नवल पहा, आम्हाला वाईट बोलू नका. अभंगाच्या दुसऱ्या. आता तुम्ही पहा आमुचे नभल हो. आता तुम्ही पहा आमुचे नभल हो. आता तुम्ही पहा आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नवल. नकावेत मोल वायावीन, नकावेत मोल वायावीन. आता तू